तोईत खान प्रकरणातील आरोपीची धिंड काढली तेव्हा आरोपी हसत होता. हे अतिशय मनाला सुन्न करणारी घटना आहे की एक क्रूरपणे तरुण मारला जातो आणि आरोपी लंगडत सुद्धा नाहीत, त्यांच्या नडग्या फोडल्या जात नाहीत, ते लंगडत लंगडत त्यांची धिंड काढली जात नाही, तर अतिशय स्टाईलमध्ये हसत हसत आरोपींची धिंड काढली जाते. काय संदेश देताय? कुणाला भयभीत करताय? याला तपास म्हणायचं? परळी पोलीस या घटनेत कोणताही न्याय देऊ शकत नाही हे आरोपीच्या हसण्यावरून सिद्ध होतंय. तुम्ही त्याला फोडलं असतं तर तो लंगडत आला असता, आणि लंगडत आला असता तर या इतर जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती दहशत बसली असती. ही आरोपीचं हसणं गुन्हेगारीचं उदातीकरण करण्यासारखं आहे. पोलिसांचा धाक नसल्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तोहित खानचा आरोपी हसतोय. तो हसतोय या महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या अकार्यक्षमतेवरती. त्याच्या हसण्यावर जर आताही पोलिसांना राग येत नसेल तर याच्यापेक्षा कोणतंही दुर्दैव येऊ असू शकत नाही. पोलिसांनी स्वतःची गरिमा आणि स्वतःची दहशत कायम ठेवली तरच गुन्हेगारांचा माज उतरणार आहे. अपेक्षा करतो की पुन्हा एकदा परळीच्या या तोहित खान प्रकरणातील गुन्हेगारांना रस्त्यावर आणा, ते लंगडत चालले पाहिजेत, त्यांना ठोकून काढा आणि खरा तपास करा. यांच्या मागे 8 ते 10 लोक आहेत, त्यांना उचला, सत्य समोर आणा, प्रकरण दाबू नका. निदान तोहित खानच्या लहानग्या चिमुरड्यांकडे तरी, त्यांच्या न्यायाच्या मागणीकडे तरी राज्य सरकार आणि गृह विभागाने संवेदनशीलतेने बघावं. आणि हे जे काही आरोपी हसलेत याची नोंद स्वतः गृहमंत्र्यांनी घ्यावी, पोलीस महासंचालकांनी घ्यावी, आणि या ठिकाणी पोलिसांची जी संशयास्पद भूमिका आहे ती सुद्धा तपासावी, अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करते.